साठी स्वर्गीय तानाजी दीपक स्मृती सोमजा 11 सावळे संघ. गेम इज ऑन. 3, 2, 1 लेट्स स्टार्ट द गेम. फर्स्ट ओव्हर, फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल भरपूर उंच पॉवर प्ले मध्ये पहिला पॉवर पॅक शॉट. अमर धुळे मैदानाच्या आतमध्ये खेचतोय पहिला चौकार. आमचे लाडके प्रेक्षक मोठ्या संख्येने या क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि बाउंड्री लाईनच्या पट्ट्यावरती कृपया आपण तो पट्टा खेचू नका ही आम्ही आमच्या लाडक्या प्रेक्षकांना इथून विनंती करतो. आणि पाय देखील त्या पट्ट्याला आपण लावू नका. जबरदस्त नियोजन आणि कडक आयोजन असणारी दोस्ती चषक 2025 ची भव्य दिव्य डे नाईट ची क्रीडा स्पर्धा अंजपगावचे युवा सेना पात्र जिल्हा परिषद विभागाचे युवा सेना विभाग प्रमुख नरेश मिनमिने दादा आणि सावळे हेदवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा कशेले पंचायत समितीचे विभाग प्रमुख गणेश मोडक दादा या दोन जीवाभावाच्या मित्रांनी उभारलेली दोस्ती चषक 2025 ची स्पर्धा आणि त्यांना विशेष सहकार्य लाभलं स्वर्गीय भास्कर 11 अंजप, दुर्वा 11 सावळे आणि रुद्राणी 11 या क्रिकेट संघांचं. या ठिकाणी आदरणीय सुधीर कहारे दादा तलवडेचे आणि त्याचबरोबर दत्ता विरले दादा यांचं देखील आगमन होत आहे. सुधीर दादा आणि दत्ता विरले दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. मोठा सामना आहे खरं तर, चांगली मॅच इथून रंगेल. फटका अमर धुळेचा, खेळाडू तैनात आहे, बॉल अगदी हातामध्ये आणि एक सिंगल रनने धावा संख्या इथून वाढवली जाईल. 2 चेंडू आणि 5 धावा. खरं तर स्वर्गीय दीपक तानाजी स्मृती सोमजा 11 सावळे संघाचा बॅटिंग परफॉर्मन्स तेवढाच भारी. अमर धुळे कर्णधार या संघाचा आणि त्याच्या साथीला मात्र कैलास सलामीच्या भूमिकेत. आणि समोर मात्र आत्मारामजी घोडविंदे साहेबांचा सुपुत्र पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करण्यासाठी सज्ज. 2 बॉल 5. बॅटला ब्रश झाला. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये इथून सिंगल कंप्लीट केली जाईल. 3 चेंडू आणि 6 धावा. खरं तर कर्णधार सूरज घोडविंदे यांनी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. खरं तर चेसिंग स्वीकारली सूरजने आणि स्वर्गीय तानाजी दीपक स्मृती सोमजा 11 संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. 3 बॉल स्कोर आहे तो मात्र बिनबाद 6. चांगला बॉल, वेगवान बॉल होता, फिल्डिंग भारी झाली. विजय होते त्या ठिकाणी. 1 रन मिळेल इथून 22च्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यात ही धाव ऍड होईल. आणि स्कोर मात्र पहिला चौकार, 3 सिंगल, 4 बॉल मध्ये धावा आहेत त्या मात्र सोमजा 11 स्वर्गीय तानाजी स्मृती सावळे संघाच्या धावा फलकावरती त्या मात्र 7. अतिशय सावध पावित्र्याने बॅटिंग सध्या अमर धुळे आणि कैलास धुळे या दोन फलंदाजांच्या. आणि गणेशदादा मोडक या स्पर्धेचे आयोजक बघा सर्वत्र पाहणी करत असताना, नरेशदादा या स्पर्धेची पाहणी करत असताना. फटका भारी आहे, समोर खेळलाय साइड स्क्रीनच्या समोर, ओव्हर दी रोप ठोकलाय तो कैलास धुळेने षटकार. इट्स टाइम टू फायर आणि फायर होतोय तो मात्र कैलास धुळे, ठोकलाय षटकार. बॅटिंग कैलास धुळेची, समोर खेळलेत. पॉवर प्लेची ओव्हर आहे. फिल्डिंग या ठिकाणी प्रयत्न भारी होते. चेंडू हातात आला तोपर्यंत एका रनने ओव्हरची इथून समाप्ती होईल. पहिल्या षटकामध्ये रन झाल्यात स्वर्गीय तानाजी दीपक स्मृती सोमजा 11 सावळे संघाच्या. स्कोर कार्ड वरती धावा आहेत मात्र 14. सर्व संघांना आमच्या सूचना आहेत की फलंदाज आउट झाल्यानंतर 1 मिनिटाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आत गेला पाहिजे आणि 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. तिथे मात्र लगेच आपल्या टीमचा खेळाडू गेला पाहिजे. जर 1 मिनिट जायला उशीर झाला तर मात्र तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक नसेल, या आयोजकांच्या वतीने सूचना आहे. त्याचबरोबर खेळाडू कक्षामध्ये 9 खेळाडूंच्या व्यतिरिक्त कुठलाही पाठीराखा किंवा इतर एक्स्ट्रा खेळाडू नको, ही सर्व संघांसाठी आम्ही सूचना करत आहोत. काय जबरदस्त नियोजन आहे. खरं तर केटीसी लाईव्ह इव्हेंट या यूट्यूब लाईव्ह वाहिनीवरती देखील आता 500 पेक्षाही जास्त प्रेक्षक, आता आकडा वाढतोय, 600 पेक्षाही जास्त प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. आणि प्रेक्षकांच्या खरं तर आयोजनाच्या प्रेमात पडावं. नियोजन या ठिकाणी इतकं भारी आहे की मात्र प्रेक्षकांच्या कमेंट्स मात्र सातत्याने येतात. आम्ही सर्व लाडक्या प्रेक्षकांचं कमेंट्स आणि शुभेच्छांचा स्वीकार करतो आणि धन्यवाद देतोय की आपलं हे प्रेम इथून पुढच्या 4 रात्रीमध्ये खरं तर तुमचं हे प्रेम असू द्या. आणि नरेशदादा मिनमिना आणि गणेशदादा मोडक यांच्या आयोजनाचं खरं तर आज कर्जत तालुक्यात आजच्या तारखेला 2 स्पर्धा सुरू आहेत. पण दोस्ती चषक 2025 ला जर व्ह्यूअर्स पाहिले तर मात्र सर्वाधिक मोठ्या संख्येने आपण व्ह्यूअर्स पाहतोय.
ऑनलाईन देखील आणि मैदानावरती तुम्ही पाहिलं तर सावळे हेदवली विभागामध्ये मात्र तुम्हाला या सर्व बाजूने प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दीच आपल्याला अनुभवायला मिळते. ओव्हर इथून कंप्लीट झाली. धावा झाल्या. धावा फलकावरती 14. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय गोलंदाज सायली 11 श्री महालक्ष्मी टीमचा. पहिलाच बॉल कमबॅक करण्याची गरज आहे. कर्णधार सूरज घोडविंदे कान मंत्र देत असताना आपल्या गोलंदाजांना की इथून आपल्याला पुनरागमन करायचंय. सोमजा 11 स्वर्गीय तानाजी दीपक स्मृती सावळे संघाला या ओव्हरमध्ये आपल्याला बॅकफुटवर ढकलायचंय. कारण इथून जर कैलास फायरिंग करत राहिला तर मात्र मोठा स्कोर त्यांना उभारता येईल. गोलंदाज तयार. 1 सेकंड. नेक्स्ट बॉल. फटका भारी आहे. समोर खेळलेत. लॉंग अप मध्ये लॉंगॉनचा खेळाडू तिथे पोहोचलाय. बॉल कव्हर होतोय. रनआउटची चान्स आहे. पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट. आदरणीय बळीरामजी दळवी दादांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. बळीराम दादा दळवी यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. 2 धावांनी स्कोर पुढे चाललाय. स्कोर झालाय धावा फलकावरती. धावा आहेत मात्र 16. 16 धावा. फटका भारी आहे कैलासचा. स्वीपर मध्ये खेळाडू धावतो. चेंडू सीमा पार खेचलाय कैलास झुलेने. चौकार. पाऊस पाडण्याची जबाबदारी घेतली आहे तिथे मात्र गुड बॅटिंग तो करतोय. चांगला बॉल गोलंदाजा समोर आहे. विकेट किपर सूरजच्या हातामध्ये चेंडू आहे. इथून मात्र डॉट बॉल आला. एक डॉट बॉल एक बॉल वरती धाव. एक डॉट बॉल एक बॉल वरती धाव असं समीकरण राखलंय. कधी बॉल बॉलर कडे जातो तर कधी बॅटिंग करणाऱ्या बॅटर कडे देखील तेवढ्याच प्रमाणात हा षटकाचा खेळ तुम्ही बघू शकाल. टीट फॉर टॅट दोन्ही बॅटर बॉलर एकमेकांना करत असताना. वाह. अपील हलकीशी अपील. इथे देखील डॉट बॉल ची फेक. या ओव्हर मध्ये 3 डॉट बॉल खेळलाय तो मात्र कैलास. जरी त्याने चौकार खेचला असा 2 धावा जरी त्यांनी घेतल्या असला तरी मैदानाच्या आतमध्ये ओव्हरला मेंटेन करताना बॉलर तुम्हाला दिसू शकेल. आणि हा स्कोर खरं तर स्वर्गीय दीपक तानाजी स्मृती सोमजा 11 सावळे संघासाठी खरं तर रन रेट राखणं हे देखील एक चॅलेंज असणार आहे. ते मात्र फलंदाजांकडे. फटका भारी ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये खेळाडू या सहज चेंडू हातामध्ये कॅरी केला. फेक झाली आणि दुसऱ्या षटकाचा खेळ इथून समाप्त होत असताना धावा फलकावरती आमचे स्कोरर नितेश तरे आम्हाला सूचित करतायत 2 षटकामध्ये धावा फलकावरती धावा झाल्यात ते मात्र सावळे टीमच्या 21 धावा. खरं तर या नियोजनाचं खरं तर कौतुक जे सर्वत्र होत आहे. तर हे नियोजन जिथून या स्पर्धेचा अनाउन्समेंट झाली तिथून मात्र या स्पर्धेच्या अगदी संघांची एंट्री असू द्या किंवा लॉट्स पाडणं असू द्या किंवा संघांना ऑन टाइम या स्पर्धेमध्ये बोलवणं असू द्या किंवा इतर जर सर्वत्र पाहणी पाडलं तर त्या सर्व पाहणीमध्ये नियोजन मात्र जबरदस्त करतात आमचे संभाजी पथारे सर. तर सरांचं देखील मी मनापासून कौतुक करेल की या नियोजनामध्ये प्रचंड मेहनत सरांची. म्हणजे 4 रात्र गणेशदादा मोडक नरेशदादा मिनमिने यांची जेवढी मेहनत आहे खरं तर त्याही पलीकडे रात्रीची झोप संभाजी पथारे सर मात्र 4 रात्र तरी घेणार नाही हे मात्र तेवढंच खरं आहे. खरं तर या मैदानाचं कौतुक आपण जे करतोय जांभळीचा माळ हे मैदान दुर्वा 11 सावळे संघाने प्रचंड मेहनत घेतली आणि त्यांच्या साथीला अंजपचे दीपक मिनमिने दादा, रुपेश मिनमिने दादा आणि प्रवीण पथारे या तिघांनी देखील तेवढीच मेहनत घेतली आणि रोहित मिनमिने यांनी देखील तेवढीच मेहनत घेऊन हे मैदान मात्र या स्पर्धेसाठी तयार केलं. दुर्वा 11 सावळेचं कौतुक आपण करूया. स्वर्गीय भास्कर 11 अंजपचं कौतुक करूया आणि त्यांच्या साथीला रुद्राणी 11 यांचं देखील तेवढंच कौतुक करूया. मॅच दमदार होईल. 2 ओव्हर मध्ये 21 धावा झाल्या. 5 षटकांचा खेळ. जास्त टाइम घेऊ नका. मी विनंती करेल सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे टीमला की लगेच बॉलिंगला आपण सुरुवात करा. 25 मिनिटं आहेत आपल्यासाठी. सूरज कर्णधार आहे त्या संघाचे आणि षटक क्रमांक 3 सुरुवात. पहिला बॉल बाउन्स होता. चेंडू बाउन्स होता. चांगला बॉल टाकलाय. फलंदाजांना आताच ती संधी देत नाहीयेत गोलंदाज. आधीचे चेंडू बॉटम साइडने होतं तिथे मात्र आता बाउन्स करण्याचा प्रयत्न इथून केला जातोय तो मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून. गोलंदाजाला वॉर्निंग देखील दिली जातीये. एका बाजूने गोलंदाजीचा तोफखाना असणारा सूरज घोडविंदे अर्थात संघ मालक आत्मारामजी घोडविंदे साहेबांचा संघ म्हणजे सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे आणि त्यांच्या विरोधात मात्र स्वर्गीय तानाजी दीपक स्मृती सोमजा 11 सावळे अर्थात सावळे गावाचा हा संघ आहे जो इथे मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी. दमदार बॅटिंग.
भारी फटका खेळलाय, समोर फ्लाइंग स्लिपचा खेळाडू आला, चेंडू हातामधून निसटलाय, दुसरा धावेचा कॉल, दुसरा खेळाडू बॉल कव्हर करेल, अर्थात सुशांत गोडविंदे तिथे पोहोचलाय आणि 2 धावा इथून कंप्लीट करत असताना स्कोर पुढे जाईल तो मात्र स्वर्गीय तानाजी स्मृती दीपक स्मृती सोमजा इलेव्हन सावळे संघाचा 23 या अंकावरती. एकही खेळाडू आऊट झालेला नाहीये, ही स्ट्रॉंग बाजू आहे ती मात्र सावळे संघाकडे, कारण जर फलंदाज आऊट झाले, टप्प्याटप्प्याने विकेट गेल्या तर धावत संख्येमध्ये थोडा इफेक्ट होतो, पण इथे सलामी मजबूत आहे त्यामुळे इथून हा स्कोर असाच कंटिन्यू पुढे राहील याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतायत. मागे खेळण्याचा प्रयत्न, पुढे आले होते, चेंडू बॅटला कनेक्ट झाला नाही त्या कारणास्तव चेंडू मात्र डॉट. गरज आहे अशा डॉट बॉलची, गरज आहे सायली इलेव्हन श्री महालक्ष्मी तलवडे टीमला. आणि काय जबरदस्त संघ घेऊन सूरज घोडविंदे, सुशांत घोडविंदे आपल्या श्री इलेव्हन महालक्ष्मी सायली इलेव्हन या संघाला घेऊन इथे उतरला आणि जबरदस्त लढाई इथून. आपला बघा श्वान देखील तेवढाच धावतोय. आयोजन इतकं भारी आहे की श्वान देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना. तर आदरणीय गणेश कांबरी दादा, धोत्रेगावचे आदरणीय गणेश कांबरी दादांचं आगमन. दादा आपलं स्वागत. हवेत आहे, स्वतः गोलंदाज धावलाय, समोर होता चेंडू, एकच धावेवरती समाधान मानावं लागेल कारण अमर धुलेला माहिती आहे इथून कैलास झुलेला कुठेतरी एक सपोर्ट करणं गरजेचं आणि त्यासाठी बॅक सपोर्टिव्ह बॅटिंग अमर धुलेला इथून करावी लागेल. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आणि तेवढंच मोठं बक्षीस आता आपल्या लाडक्या खेळाडूंसाठी. त्या चेंडू झाल्यानंतर त्याच्या अनाउन्समेंट आपण करू. फटका भारी आहे अमर धुळेचा, सॉलिड शॉट, खेचलाय षटकार, पॉवर पॅक, वंडरफुल माइंड ब्लोविंग शॉट, षटकार. दोस्ती चषकाची या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, चेंडू हातामध्ये आला नाही. 2 धावा, वाईट प्लस 2 धावा, अशा 3 धावा धावा फलकावरती ऍड होतील. आणि या दरम्यान धोत्रेगावचे आदरणीय खरं तर एक गुणवान आणि ऑलराऊंडर खेळाडू गणेश रसाळ सर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय गणेश कांबरे दादा यांचं आगमन होतं. गणेश दादा रसाळ आणि गणेश कांबरे दादा आपण व्यासपीठावरती यावं. एकनाथजी कांबरे साहेब देखील या ठिकाणी येतात. साहेब आपण देखील व्यासपीठावरती यावं. आणि आदरणीय शरद साहेबांचं देखील आगमन. शरद दादा आपणही व्यासपीठावरती यावं. शरद मामा आपण देखील व्यासपीठावरती यावं. आणि खरं तर ही स्पर्धा इतक्या उंचीवरती गेले की प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या क्रीडा स्पर्धेला आणि मॅच देखील तेवढीच भारी आहे ती मात्र सावळे वर्सेस तलवडेमध्ये. समोर खेळला अमर धुलेने, ऑन साइडला खेळाडू थोडा दूर आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होईल का? मागे मागे खेळाडू बॅकअप साठी देखील होता. एक सिंगल रन आणि स्कोर मात्र या सिंगल रनने नितेश सरे इथून चांगली कामगिरी करत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा 3 ओव्हरमध्ये धावा फलकावरती. चला पाण्याची बॉटल घेऊन लगेच मात्र खेळाडू गेला, जास्त वेळ घेऊ नका. आणि खरं तर ही स्पर्धा चला 3 ओव्हरमध्ये स्कोर झालाय तो मात्र 34. आणि खरं तर आजच्या ग्रुप बी मधील जे सामने आता सुरू आहेत यानंतर होणारा सामना असेल खरं तर याच विभागातील तो संघ असेल जो यानंतर मॅच खेळेल. आणि खरं तर बरेचसे प्रेक्षक अगदी 8 वाजल्यापासून त्या संघाचा सामना बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर याच विभागातील तो संघ आहे तो म्हणजे नीतू 11 हेदवली यानंतर तुम्हाला खेळताना दिसेल. आणि नीतू 11 हेदवलीच्या विरोधात फाईट करेल तो मात्र जय भवानी नेवाळी. नीतू 11 हेदवली आणि जय भवानी नेवाली यानंतरच्या मॅचसाठी दोन्ही संघांनी रेडी राहा. आणि मॅच इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. धुळेवाडीवरून शरद मामा यांचंही आगमन, एकनाथ दादा यांचं देखील स्वागत. अजिंक्य पवार यांना मी आमंत्रित करेल. अजिंक्य आपण स्टेजच्या समोर यावं जिथे आयोजक आपल्याला इन्व्हाइट करतात.
3 ओव्हरमध्ये 34 झाला, 2 ओव्हरमध्ये 21 होत्या. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर आला होता तो 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 13. म्हणजे सायली 11 महालक्ष्मी तलवडे हा संघ, आत्मारामजी घोडविंदे साहेबांचा हा संघ आहे. साहेबांची पाकरशिप आणि स्वतः आत्मारामजी घोडविंदे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहे. दत्तादा देखील त्यांच्या समवेत अगदी खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आपल्या संघाला इथून सपोर्ट करत असतात. आणि बरेचसे चाहते सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे संघाचे या ठिकाणी आलेले, सागर काळन असतील, सुधीर कहारे, त्याचबरोबर दत्तादा विरले आणि इतर सर्व त्यांचा चाहता वर्ग या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असतात. आणि मॅच इथून 3 ओव्हर 34 धावा आहेत. चौथ्या ओव्हरला इथून प्रारंभ करतोय तो मात्र सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे संघाचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हल्ला बॉल करत असताना पहिलाच बॉल समोर आहे. गोलंदाज थोडा त्या ठिकाणी थबकला आणि तिथून मात्र कॅच कॅरी झाली नाही. फक्त एक सिंगल इथून मिळेल. कैलास धुळे, अमर धुळे या दोनही सलामी वीरांनी स्कोर उभा केलाय. तो मात्र स्वर्गीय दीपक तानाजी स्मृती सोमजाई 11 सावळे संघासाठी 35 धावा. खरं तर सावळेगावचे हे दोन तरुण स्वर्गीय दीपक आणि स्वर्गीय तानाजी खरं तर एका ॲक्सिडेंटमध्ये, एका दुर्घटनेमध्ये खरं तर आपल्यामधून निघून गेले. पण त्यांच्या स्मृतींना उजाला देत असताना त्यांच्या नावाने संघ आजच्या या नाईट मॅच मध्ये खेळत असताना फटका भारी आहे कैलासचा मिड विकेट कडे. रुपेश बॉल पर्यंत, वाह फ्लाइंग जंप आणि त्या ठिकाणी चौकार मात्र त्याने अडवलाय. 2 धावा इथून ऍड होतील, 2 ने स्कोर पुढे चाललाय. तो मात्र 37 या धावसंघ या स्पर्धेमध्ये. खरं तर आज आपला संघ खेळो की न खेळो पण बरेचसे प्रेक्षक मात्र या क्रीडा स्पर्धेला हजेरी लावतात. खरं तर त्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि वाकस ग्रामपंचायतीचे थेट सरपंच आदरणीय संजयदादा तांबोली, शिवसेना युवासेना तालुका संपर्क प्रमुख जयवंतजी शिनारे दादा आणि त्यांच्या समवेत आदरणीय रमेश भोईर दादा यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. क्लीन बोल्ड बॅटर आउट. आणि या दरम्यान आपण पाहतोय महेश तांबोले आणि त्याचबरोबर अंकुश शेठ बदे यांचं आगमन या ठिकाणी होतं. मी सर्व पाहुण्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. संजयदादा तांबोली सन्माननीय सरपंच, त्याचबरोबर युवासेना संपर्क प्रमुख जयवंत शिनारे दादा, अंकुश शेठ बदे, त्याचबरोबर रमेश भोईर दादा. तर अंडरआर्म पासून तो ओव्हरआर्म क्रिकेटचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख होती, ज्यांची उडी पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षक यायचे ते रमेश भोईर दादा यांचं देखील आगमन. अंकुश शेठ बदे साहेब आले म्हणजे आता व्हाईट बॉल साठी देखील कॅश प्राइज लागेल. आणि जो आकडा सावळे येदवली विभागामध्ये जेव्हा जेव्हा अंकुश बदे आलेत 5000च्या पुढे साहेबांचा कॅश प्राइज लागले. आणि साहेब आलेत म्हणजे आता खेळाडूंसाठी मोठी संधी आहे. इथून तुमचा खेळ भारी तर तुमच्या पॉकेटमध्ये अंकुशजी बदे साहेबांचे 5000 खात्यात. साहेबांचा आकडा म्हणजे फिक्स आकडा आहे. आणि मलाही फार बरं वाटतं जेव्हा अंकुशजी बदे साहेब येतात, कारण त्यांचं बक्षीस आपल्या खेळाडूंसाठी तेवढंच भारी असतं. विकेट आली आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खरं तर ओम मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अमर धुले यांचा छोटा भाऊ. ओम म्हटलं की दद्दू खरं तर हा त्याचं टोपण नाव आहे. आणि त्याला इथून आपल्या संघासाठी वनडाऊनच्या भूमिकेत विराट कोहलीचा रोल आता त्याला इथून निभवायचा. आणि ओम कशा पद्धतीने बॅटिंग करेल गोलंदाजाच्या अगेन्स्ट. गेल्या मैदानावरती आक्रमण चढवण्याचा रवैया होता तो मात्र ओम आणि पंच या ठिकाणी सांगतात ओव्हर स्टेपचा नो बॉल इथे चेक करण्यासाठी पंचांनी रेफर केलंय. थर्ड अंपायर त्या ठिकाणी चेक करतील गोलंदाजाचा पाय लाईनच्या पुढे आहे की नाही, नो चेंडू आहे की नाही याचं चेकिंग या ठिकाणी केलं जाईल. पंचांनी रेफर केलंय त्या अनुषंगाने आम्ही इथून चेकिंग करतो. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये मी कॅमेरामॅनला विनंती करेल की जसा ही ओव्हर समाप्त होईल आपण कॅमेरा स्टेजकडे फिरवावा, जिथे आमचे लाडके पाहुणे या व्यासपीठावरती बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. थेट सरपंच संजयदादा तांबोले असतील, त्यांच्या समवेत अंकुशजी बदे साहेब असतील, जयवंतजी शिनारे साहेब, युवासेना संपर्क प्रमुख रमेशजी भोईर दादा, त्यांच्या समवेत किशोर शेठ दळवी, बळीराम दळवी आप्पा, शाखा प्रमुख सकारामजी धुळे साहेब, त्याचबरोबर इतर मान्यवर देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. आत्मारामजी घोडविंदे साहेब, दत्तादादा शेळके, त्याचबरोबर जैतू धुळे साहेब, हरिश्चंद्र जाधव साहेब, आरटीओ साहेब देखील खरं तर दुबईवरून थेट या स्पर्धेला पोहोचलेत. आणि आता चेकिंग इथून केलं जात आहे ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे की नाही याचा डिसिजन पेंडिंग आहे. तर यस इथून निर्णय येतोय नो बॉल भेटलाय तो मात्र सावळे टीमला. आणि ओम या फलंदाजाला एक मोठा फटका अर्थात एक हिट लगावण्याची चान्स फ्री हिटच्या स्वरूपात मिळालेली आहे. ओम काय करणार, अमरचा सल्ला घेऊन ओम मात्र बॅटिंगने कल्ला करणार का,
आणि विपक्षी टीम सायली 11 श्री महालक्ष्मी तलवेडेच्या गोलंदाजावरती फ्री हिट वरती तो मोठा फटका खेळणार का? नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल. समोर होता फ्री हिटचा चेंडू आहे, पण इथे देखील वाईट बॉल. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल, ती मात्र स्वर्गीय तानाजी दीपक स्मृती सोमजा 11 सावळे संघासाठी. विकेट जाऊ द्यायची नाही, कमीत कमी बॅटरने धावा करायच्या या रणनीतीने उतरलेला सावळे संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगला स्कोअर उभारण्याच्या दिशेने वाटचाल करतोय, पण त्यांना थांबवण्यासाठी तेवढेच प्रयत्न आहेत ते आत्मारामजी घोडविंद साहेबांच्या तळवडे संघाचे. फटका ऑन साइडला खेचलाय, खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. बॉल फेक करेल, इथून मिळेल ती फक्त सिंगल. फिल्डिंग मध्ये पूर्णपणे आपली ताकद दाखवत असताना सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे आधी रुपेश असेल, संकेत असेल, सुशांत घोडविंदे असेल, विकेट किपर कर्णधार सूरज घोडविंदे असेल, सर्वच बाजूनी फिल्डिंग मध्ये मिस्टेक करू द्यायच्या नाहीत या रणनीतीने सध्या तलवडे संघाचा तेवढा दमदार परफॉर्मन्स मैदानाच्या आत. शरीरावरती आहे, धावेचा कॉल आहे, रनआउटची चान्स आहे. बॅटर इथे मात्र सेफ आहे. लेग बायच्या स्वरूपातली ही धाव, एक धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि नितेश सरे काय धाव नोंदकाचं काम ते सध्या करतायत आणि स्कोर 41 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय. आदरणीय अनिल मिनमिने यांचं आगमन या ठिकाणी होतं. अनिल दादा, आपणही व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक स्वागत. धावा फलकावरती आहेत. स्वर्गीय दीपक तानाजी स्मृती सोमजा 11 सावळे संघ. ओम आता मैदानाच्या आतमध्ये अटॅक चढवण्याचा प्रयत्न करतो. ऑनसाइडला खेळला चेंडू अलंग कार्पेट आहे, खेळाडू पोहोचलाय, बॉल आतामध्ये आहे. कुठलीही धाव इथून मिळणार नाही. दुसरी एकच धाव इथून मिळाली, षटक इथून समाप्त झाला आणि स्कोर झालाय तो मात्र स्वर्गीय तानाजी दीपक स्मृती सोमजा 11 सावळे संघाचा. 42 धावा फलकावरती आल्यात. यानंतर एक षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मी पुढील होणाऱ्या दोन्ही संघांना या ठिकाणी आमंत्रित करेल. नीतू 11 हेदवली आणि त्याचबरोबर जय भवानी नेवाळी या दोन्ही संघांच्या कर्णधारांना इन्व्हाइट करेल. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कर्णधार या ठिकाणी आले पाहिजे. जर एखादा कर्णधार वेळेवरती उपस्थित झाला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि दोन्ही कर्णधार जर आले नाहीत तर मात्र ओव्हर कमी करण्यात येतील. या आयोजकांच्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आयोजन इतकं भारी आहे तर केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती प्रेक्षकांचा कमेंटचा वर्षाव इथे झालेला आहे आणि जसा पाऊस पडावा तसा कमेंटचा पाऊस सध्या केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती पडतोय. जसा आम्हाला टाइम मिळतोय तसा आम्ही प्रेक्षकांच्या कमेंट देखील वाचून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून त्यांचंही तेवढंच कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय. धोत्रेवरून खरं तर गणेश रसाल दादा, गणेश कांबरे दादा, त्यांना माहिती आहे की उद्या शनिवार आहे, कामं भरपूर आहेत, पण आज झोप घ्यायची नाही हे ठरवून ते सुद्धा या स्पर्धेला आलेले आहेत. गोलंदाज तयार. खरं तर धोत्रे संघ उद्या खेळणार आहे, पण आज गणेश दादांच्या प्रेमा खातर, आमंत्रणा खातर, नरेश दादांच्या आमंत्रणा खातर ते या ठिकाणी पोहोचलेले. लास्ट ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल खेळलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. खेळाडू वाट पाहतो चेंडूची, बॉल हातामध्ये, कर्णधार सूरज घोडविंदेकडे चेंडू सोपवला. 1 रन, धावसंख्या 43. खरं तर मिलिंद कोळंबे यांच्या अंपायरिंग साठी संजय तांबोळी दादा, अंकुश शेठ बदे यांच्याकडून 1100 रुपयाचा कॅश प्राइज मिलिंद कोळंबेसाठी येत आहे. क्या बात आहे मिलिंद, शेवटपर्यंत आपली अंपायरिंग अशीच राहिली पाहिजे. ही अंकुश शेठ बदे आणि संजयदा तांबोळे यांची इच्छा. काय कमालीची अंपायरिंग आहे. मिलिंद खेळाडू म्हणून मी त्याच्या एक गोष्टीचं कौतुक करेल की सेफ्टी गार्ड न लावल्यामुळे पण पेनल्टी घेणारा हा खेळाडू आहे आणि गोट्या अंपायरची भूमिका सध्या मिलिंद कोळंबे साकारत आहे. डान्स होईल हे मात्र खरं आहे. वेगवान आहे चेंडू, कुठलाही मोका देत नाहीये फलंदाजाला. आणि जर षटकार हॅट्रिक जर ठोकली, विकेट हॅट्रिक कमावली किंवा चौकार हॅट्रिक ठोकली तर संजयदा तांबोली आणि अंकुश शेठ बदे यांच्याकडून 5555 रुपयाचा कॅश प्राइज आपल्या या सर्व खेळाडूंसाठी. खतरनाक बक्षीस लागले आता आणि फटका हवेमध्ये, डाऊन दी बॉल, स्वतः बॉलर, कॅच ड्रॉप. बॅटर सेफ पण धाव मिळेल ती फक्त 1. खेळाडूंसाठी आणखी काय पाहिजे. अंकुश शेठ बदे मी म्हटलं की साहेब आले, संजयदा तांबोले आले म्हणजे 5000चा आकडा क्रॉस करणार आणि 5555 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते मात्र या दोन व्यक्तिमत्वांच्याकडून. आणि खरं तर आपल्या लाडक्या प्रेक्षकांनी जर आयवा कॅच पकडली तर स्पर्धेचे आयोजक गणेश दादा आणि नरेश दादा
यांच्याकडून 200 रुपये आणि त्याचबरोबर उरण तालुका संपर्क प्रमुख प्रदीप म्हात्रे यांच्याकडून सरप्राईज गिफ्ट. पटका भारी आहे, समोर खेळलेत, एकच धाव, दुसऱ्या धाब्याचा एफर्ट्स लावतायत अमर, मागे चाललाय अमर, एकच धाव. स्कोर इथून मात्र सिंगलने पुढे जात असताना धावा फलकावरती 45 धावा आहेत आणि या इनिंगची समाप्ती होण्यासाठी अजूनही चेंडू या सत्राचे काही शिल्लक आहेत. 45 धावा 50च्या आतमध्ये रोखण्यामध्ये सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे कुठेतरी सक्सेस होण्याच्या दिशेने जातोय. 50 पार होऊ द्यायचं नाही हा मानस त्यांनी राखला होता आणि तशी बॉलिंग देखील त्यांनी केली आहे. फटका अमर धुळेचा ऑन साइडला, कॅच आउट. अमर धुळे हॅज टू डिपार्ट, बॅटर आउट. धक्का आहे तो स्वर्गीय तानाजी स्मृती 11 सोमजा 11 सावळे संघाला, बॅटर आउट. अमर धुळे इथे बाद. अंकुश सर बघा, चालता बोलता साहेबांच्या खिशातून पैशाच्या नोटा पडतात, हे आताही मला दिसलं. आणि ही ओळख आहे अंकुश शेठ बदे यांची. वाईट बॉललाही साहेबांचं बक्षीस आता षटकार चौका, संघ कोणताही असो, जोपर्यंत साहेब स्टेजवरती आहे तोपर्यंत एटीएम मात्र चालू. अंकुश शेठ आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर आपण सन्मान करूया शिवसेनेचे युवा सेनेचे कर्जत तालुका संपर्क प्रमुख, युवकांना एकत्र घेऊन शिवसेना वाढावी यासाठी प्रयत्न करणारे आदरणीय जयवंत शिनारे दादा यांचा इथे सन्मान केला जाईल. आणि जयवंत दादा आपलं सहर्ष स्वागत. आणि मिलिंद कोळंबे आपल्यासाठी जे पारितोषिक होतं ते आम्ही या ठिकाणी देणार आहोत. आपण आधी जयवंत शिनारे दादांचा युवा सेना संपर्क प्रमुखांचा सन्मान या ठिकाणी केलो. आकर्षक पर्सनॅलिटी जयवंत शिनारे दादांसाठी, हँडसम डॅशिंग लुक दादांचा तुम्ही बघू शकाल. आणि त्यांचा सन्मान आपण गणेश दादा मोडक यांच्या शुभास या ठिकाणी करतोय. तर मिलिंद कोळंबे यांना अंकुश शेठ बदे आणि संजय दादा तांबोली आणि रमेश भोईर दादा यांच्याकडून मिलिंदसाठी 1100 रुपयाचा कॅश प्राइज दादा आपल्या शुभास आपण द्यावं. गोट्या अंपायर म्हणून ज्यांची ओळख आणि त्यांचा डान्स या इनिंग मध्ये होईल. तर तिघांच्या वतीने आपण अंकुश शेठ बदे, संजय दादा तांबोली आणि रमेश भोईर यांच्याकडून मात्र 1100 रुपयाचा कॅश प्राइज या विभागातील गोट्या अंपायर मिलिंद कोळंबे यांच्यासाठी
मिलिंदसाठी ही खास पोच पावती आहे त्यांच्या कामाची, त्यांच्या अंपायरिंगसाठी दिलेलं हे बहारदार 1100 रुपयाचं कोऱ्या करकरीत एटीएमच्या नोटा, जबरदस्त. आणि मी मिलिंद तुमच्या अंपायरिंगचं कौतुक करेल आणि शेवटपर्यंत तुमची फर्स्ट क्लास अंपायरिंग ही अंकुश शेठ बदे संजय दादा अपेक्षित आहे. तर गणेश दादा, रमेश भोईर दादांचा सन्मान या ठिकाणी करावा. रुपेश आपण ते पुष्पगुच्छ आणि शाल घेऊन यावे. आणि रमेश भोईर दादा म्हटलं ना तर मी लहान होतो, मला आजही आठवतं की अंडरआर्म क्रिकेट जेव्हा चालायचं ना, शेतामध्ये खेळलं जायचं, मॅच जिंकली की पिंपलोलीच्या रमेश दादांची ती उलटी उडी बघायची मजा यायची लहानपणी. आणि रमेश दादांचं या ठिकाणी आम्ही खरं तर कौतुक करतोय, स्वागत करतोय. तर प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा खुशखबर, जर तुम्ही आयवा कॅच पकडली अंकुश शेठ बदे यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्या प्रेक्षकांसाठी. मी आता माईक बाजूलाच ठेवणार आहे कारण यानंतर मला ते 500 कमवायचे अंकुश शेठ बदे यांचे. त्यानंतर पाहुणे या ठिकाणी आहेत. सन्माननीय सायली 11 तलवडे संघाचे संघ मालक आत्माराम घोडविंदे साहेबांचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील साहेबांनी काम पाहिले. आणि मी गणेश दादांना विनंती केली की आपण आप्पांचा सन्मान या ठिकाणी करावा. रुपेश आपण या ठिकाणी यावं. मॅचला सुरुवात होईल, सर्वांचं लक्ष त्या मॅचकडे, प्रेक्षकांना बघायचा सामना, पण आपले पाहुणे देखील तेवढंच महत्त्वाचे आहेत. आत्मारामजी घोडविंदे अर्थात आप्पांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतो. आप्पा धन्यवाद, आपण या स्पर्धेमध्ये आलात. मॅचला सुरुवात होईल. स्कोर या ठिकाणी टार्गेट सेट झालंय ते 48 धावांचं. गेम इज ऑन. त्यानंतर दत्ता शेळके दादांचा सन्मान या ठिकाणी. दत्ता आपणही यावं. मॅचला सुरुवात झाली. इथून मात्र पहिला बॉल बॅटला ब्रश, धाव इथून ओपन झाली नाही ती मात्र. त्यानंतर आपण सन्मान करतो आदरणीय शंकर पांडे साहेबांचा सत्कार या ठिकाणी. पांडे साहेब आपण या ठिकाणी यावं. खरं तर पांडे साहेब क्रिकेटचे मोठे फॅन आहेत. आज थंडी भरपूर आहे पण साहेबांना थंडी जाणवणार नाही आणि या क्रीडा स्पर्धेत हे आनंद घेतात. इथून मात्र बॉल समोर होता, इथून पहिली धाव ओपन झाली. सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे या टीमची. पांडे साहेबांचा सन्मान गणेश मोडक दादांचा असं आपण करतोय. मॅचकडे देखील तेवढाच प्रेक्षकांचा फोकस आहे कारण स्कोर 48चा चेस करायचा आहे. सुरुवात झाली एका धाव्याने. सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे, आत्माराम गोडविंद साहेबांचा हा संघ बॅटिंग करतोय. फटका भारी आहे, हवेत खेळला, खेळाडू पाठलाग करतोय. दुसऱ्या धाव्याचे प्रयत्न इथून सुरू झालेत. तोपर्यंत बॉल सीमा पार, खराब फिल्डिंग झाली. सहज सोपा चेंडू होता जो मैदानाच्या बाहेर चाललाय, खेचलाय तो चौकार. थँक्यू टीचर, थँक्यू. मी थोडं थांबतो, तुम्ही थांबू नका, बघायला विसरू नका ही मॅच जी सध्या ऑनगोईंग मॅच सुरू आहे. आणि ऐकूया आवाज कॉम्बॉक्स मध्ये थोडं परिवर्तन करूया. ऐकूया आवाज मानस यांचा. यस मानस. यावरचा फटका स्लॉट मधला बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड्स मध्ये पॉइंट डिलिव्हर, षटकार. थँक्यू. चला आयवा कॅच ज्यांनी घेतली आहे त्यांनी यायचं आहे. चला लगेच अंकुश शेठ बदे साहेबांचं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लवकर या, आपण धावत या. तर या ठिकाणी एकनाथजी कांबरी मामा आणि शरदजी गोपाळे यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करतो. एकनाथजी कांबरी मामा आणि शरदजी गोपाळे आपणही या ठिकाणी यावं. करण मोडक यांनी तो आयवा झेल घेतलाय. यावेळेस दुसरा बॉल देखील लॉफ्ट केलाय. उंचीत जास्त, लांबी खाली, क्षेत्ररक्षक येतील चेंडू खाली. ईट का जवाब पत्थर से दिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. तू शेर तो मैं सवा शेर. आणि मोठा हादरा, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नक्कीच अजय डायरे सर, एक चांगला इतिहास आमच्यासोबत सांगितला गेला आहे आणि आमच्यापर्यंत माहिती पोचते. जेव्हा जेव्हा इथे मॅचेस असतात, जेव्हा जेव्हा आयवा झेलसाठी पारितोषिक लगावलं जातं, तेव्हा करण मोडक यांनी प्रत्येक वेळी आयवा झेल घेतलेले आहेत. हा इतिहास राहिलेला आहे आणि यावेळेस करण मोडक यांनी पण झेल घेतले आहेत. 500 रुपये त्यांना मात्र आयवा कॅचसाठी या ठिकाणी नक्कीच दिले जातील. पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज रॅट क्रमांक 3 वरती रोशन दाखल होत आहेत. फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साइडला
प्रहार केलाय नो मॅन स्टँड मध्ये बॉल टप्पा पडतोय खराब चेंडू होता खरपूस समाचार घ्यायला हवा होता परंतु प्रॉपर कनेक्ट होत नाहीये सिंगल धाव मिळते आणि सिंगल धावेच्या बरोबरीने धावसंख्या मात्र आपल्याला पुढे जाताना नक्कीच पाहायला मिळेल पिवनच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 12 धावा एक गडीच्या मोबदल्यात धावफलकावरती लगावल्या गेल्यात चेक चेक मानस आपण दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी या नितू 11 हेदवली आणि जय भवानी नेवाळी संघ प्रदीप आपण या ठिकाणी यावा आणि मी टॉस साठी या ठिकाणी पाहुण्यांना आमंत्रित करेल आदरणीय अंकुश शेठ बदे यांना इन्व्हाइट करेल साहेब आपण या मॅचचा टॉस या ठिकाणी करावा मॅच इथे सुरू आहे प्रेक्षकांना अतिशय रोमांचक सामना बघत आणि अंकुश शेठ यांच्या शुभ हस्ते दोन्ही कर्णधार एका बाजूला जय भवानी नेवाळी आणि दुसऱ्या बाजूला नितू 11 हेदवली हा संघ टॉस इथे आपण करतो अंकुश शेठ बदे यांच्या शुभ हस्ते स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल कॉल आहे टॉस जिंकलाय तो मात्र जय भवानी नेवाली आणि कर्णधार प्रदीप यांचा निर्णय आला बॅटिंग करण्याचा तर दोन्ही टीमला शुभेच्छा जाऊया ऑनगोईंग मॅच कडे जिथे आवाज ऐकता तुम्ही मानस यांचा दुसऱ्या षटकासाठी मात्र ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आमंत्रित केले जात आहेत जर आपण पाहिलं तर पाठलाग करायचा तो म्हणजे 48-48 धावींचा यस मानस थोडं थांबवतोय खरं तर वाकस ग्रामपंचायतीचे थेट सरपंच संजयदा तांबोली आणि त्याचबरोबर उद्योजक आदरणीय अंकुश शेठ बदे यांच्याकडून या आयोजनासाठी टोटल 5,000 रुपयाचा आर्थिक सहाय्यता एकदा टाळा होऊन जाऊ द्या अंकुश शेठ बदे आणि संजयदा तांबोले यांच्यासाठी 5,000 रुपये आयोजनासाठी आलेले ओव्हर टू मानस नक्कीच अशा गौड कोणी दात्यांचं पण आपण कौतुक केलं पाहिजे कारण प्रत्येकाचं सहकार्य मोलाचं आणि महत्त्वाचं आहे प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेस ऑनसाईडला मोठा फटका मारायचा होता बॅटची आतली कडा घेतली आहे बॉट त्या ठिकाणी या शॉर्ट लॉंग लेग रिझनमध्ये ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला महत्त्व आहे सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल संकेत आणि रोशन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते आहे सायली 11 तळवडे आणि त्यांच्या विरोधात सोमजाई सावळे या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच टॉस जिंकला होता टीम सायली 11 तळवडे या संघाने प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय पहिल्या सत्रामध्ये संघाने 47 धावा स्कोर कार्डवरती बनवल्या 48 धावांचा पाठलाग सुरू आहे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सागर 12 धावा दिल्या एक फलंदाज 5 केला साहिल यांना मात्र पवेलियनमध्ये पोहोचवलं गेलं ज्यांच्या बॅटमधून 3 बॉल 10 धावांचं योगदान आपण पाहिलं आणि आता संकेत आणि रोशन ही जोडी आहे रोशन 2 चेंडू 2 धावांचं योगदान दिलंय संकेत यांनी आत्तापर्यंत 2 चेंडू खेळलेत एका धावेचं योगदान राहिलं आहे आणि ओमकार यांनी मात्र आता दुसऱ्या षटकाची सुरुवात केली आहे पहिल्या बॉलवरती सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळते दोस्ती चषक 2025चं मात्र अतिशय दिमागदार आणि एक देखणं पर्व आपण पाहतोय सन्मान्य गणेश शेठ मोडक आणि नरेश शेठ मिणमिणे खरंतर यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आणि बऱ्याचशा जणांचा फार महत्त्वाचा मोला राहिला आहे स्वर्गीय भास्कर 11 रंजप त्याच्याच बरोबरीने दुर्वा 11 सावळे परंतु यावेळेचा फटका चांगला आहे वा क्या बात आहे हात दणका हात तडाका हा पटाका हा धमाका षटकार स्क्वेअर कटचा फटका बॉल अवैध सुटला झेल तेलही गेला तोपही गेला हाती राहिला धोपाटणं नशीब खराब बॉल थर्डमॅन सीमा पार धावा मिळतील 4 चौकार बॅटिंग करत असताना संघाला मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करून देताना मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅटिंग पाहायला मिळतीये संकेत यांची बॅट मात्र तापली आहे आणि इथे मात्र कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये यावेळेस हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न जमिनीवरती लँड केला शॉर्ट कव्हरमध्ये खेळाडू होते पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांनी स्वतःला झोकवून दिलं आणि चेंडू मात्र यावेळेस नक्कीच फील्ड केला गेला ॲज अन फिल्डिंग युनिट क्षेत्ररक्षकाला चांगलं क्षेत्ररक्षण करणं महत्त्वाचं आहे कारण जेव्हा फिल्डिंग चांगली होते गोलंदाजाचा आत्मविश्वास हा बळकट होत असतो आणि त्यामुळे फिल्डिंग युनिट एक असा डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये तुम्हाला चांगलं काम करावं लागेल इंडिया न्यूझीलंडच्या मॅचमध्ये आपण ग्लेन फिलिप्स यांना सर विराट कोहली यांचा तो कॅच घेताना पाहिलं त्याच्यानंतर
आपण केन विल्यमसन यांना पण त्याच मॅचमध्ये एक उत्कृष्ट झेल घेताना पाहिला, परंतु यावरचा फटका बॉल निघून जाईल सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार चौकार 4. नक्कीच दोस्ती चषक 2025 ज्याची चर्चा संपूर्ण कर्जत तालुक्यात आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात होताना पाहायला मिळते, स्पर्धा मानाची आहे. यावेळेचा प्रहार ऑन साईडला उडवलाय बॉलला, उंचीत जास्त लांबी कमी, खेळाडू चेंडू खाली, सुटला जातोय झेल. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, कॅचेस विन द मॅचेस. परंतु यावेळेस झेल सुटला गेलाय, नशिबाची साथ या ठिकाणी मिळाली जातीये. नशीब बलवत्तर आपल्याला फलंदाजाचं पाहायला मिळत आहे आणि शेवटच्या बॉलवरती मात्र 2 धावा यावेळेस धावून नक्कीच पूर्ण केल्या जातील. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. स्कोर कार्डवरती 48चा पाठलाग करताना 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावरला माफ करा, यावरला 18 आले आणि टोटल 30 झालेले आहेत. 30 धावा 2 षटकांचा खेळ समाप्ती झाल्यानंतर झाल्यात. येणारे आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 18 बॉल 18 धावा, रन बॉल इक्वेशन यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीम साठी मैदानाच्या आतमध्ये क्रिएट केल्या गेल्या. सुरुवातीपासून जेव्हा तुम्ही आक्रमण करता तेव्हा तुमची टीम मात्र मजबूत होते आणि रन चेसमध्ये तुम्हाला वेल स्टार्ट हवा असतो आणि तो वेल स्टार्ट या ठिकाणी मिळवून देण्याचं काम केलंय. सुरुवातीला साहिल यांनी आक्रमण केलं. साहिल जेव्हा बाद झाले त्याच्यानंतर ती जबाबदारी संकेत यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आणि आता संकेत यांचं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यांच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर तब्बल 12 धावा कुठून काढल्या गेल्यात आणि रोशन यांचं देखील 8 धाव्यांचं योगदान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप केली जाते आणि या पार्टनरशिपने मात्र मजबूत केलंय ते म्हणजे सायली 11 तळवडे टीमला या मॅचमध्ये. गोलंदाज अमर बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 त्यांच्या हातामध्ये मात्र सोपवण्यात येत आहे. विकेट घ्याव्या लागतील. इथून मात्र जर तुम्ही विकेट मिळवल्या तर मॅचमध्ये कमबॅक करण्याची तुम्हाला संधी मिळेल आणि विकेटची मात्र आता गरज आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि मी म्हटलं होतं नितेश सर विकेट यायला पाहिजे. इट इज अ कॉमेंटेटर्स कॉल आणि यावेळेस फलंदाज होईल नो डाऊट कॅच आउट बाद. पण सुरुवात मात्र तिसऱ्या षटकाची विकेटने झाली आहे आणि आता 17 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेंचं समीकरण हे मैदानाच्या आतमध्ये बनलं जाईल. कारण न्यू बॅटर इनॅट क्रमांक 4 या पोझिशनवरती मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाठवण्यात येत आहे. मैदानाच्या चौफेर बाजूला जर आपण पाहिलं प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आजची पहिली रात्र आहे आणि पहिल्या रात्रीमध्ये देखील प्रेक्षक मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने या मैदानामध्ये या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याच बरोबरीने कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी KTCची पाहायला मिळते आणि बरेचसे प्रेक्षक लाईव्ह देखील या मॅचला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील स्वागत असेल. बाहेरची कडा घेतली आहे, नशिबाची मिळतीये साथ, नसीब साथ तो क्या बात आणि हा येतोय नशिबाचा चौकार 4. डीप थर्डमॅन सीमा पार, टांगा पलटी, घोडे फरार, धावा 4, चौकार. थँक्यू. आता 10 धावेंची गरज आहे विजयासाठी. प्रहार करण्याचा प्रयत्न, लगी तो छगी
असं म्हटलं जातं, परंतु कनेक्शन यावेळी होत नाहीये. विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन असं मी नेहमी सांगत असतो, आणि यावेळेस डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये मात्र केली जाते. बघा, तुम्हाला सेन्सिबल बॅटिंग करणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा मॅच तुमच्या हातामध्ये आली आहे, सिंगल डबल जर तुम्ही घेतले तरी देखील तुम्ही विजयाच्या समीप जा. मोठा मासा जाळ्यात, कॅच या ठिकाणी टिपला गेलाय, फलंदाज होईल बाद. त्याकडे जॉब रेडर, मी उल्लेख केला होता की तुम्हाला पार्टनरशिप बनवायला पाहिजे. 10 धाव्यांची गरज आहे. सिंगल डबल ज्याला क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं जातं, आणि सिंगल डबल तुम्हाला घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही मॅच्युरिटी दाखवाल तेव्हा तुम्ही पुढे जाल. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ISPL सारखी आपण स्पर्धा पाहिली, इंडियन स्टेट प्रीमियर लीग सीझन 2, ज्याच्यामध्ये तब्बल 1 करोड रुपयांचं पारितोषिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विश्वामध्ये पहिल्यांदा दिलं गेलं. नक्कीच साहिल लोंगले हे देखील मात्र आपल्याला त्या टीममध्ये पाहायला मिळाले होते. उमरोली गावचे ते खेळाडू होते, आणि कर्जत तालुक्यासाठी एक अभिमानाची गोष्ट होती. साहिल लोंगले सारखा खेळाडू हा ISPL खेळताना पण आपण पाहिला. पण चर्चा करत होतो संदीप सर आपण की सिंगल डबलचा रोल किती इम्पॉर्टंट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही पुढे जावं क्रिकेटमध्ये, तर तुम्हाला परिस्थितीनुसार खेळ करणं फार महत्त्वाचं आहे. परिस्थितीला जो खेळतो तो पुढे जातो असं म्हटलं जातं. धावा आता 39 झालेल्या आहेत, आणि विजयासाठी आता 9 धाव्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी सोपं आव्हान झालंय आता साईल 11 तळवडीसाठी. अटॅक केलं, यावेळेस बॉल हवेत देखील केलाय. झेल होईल का? खेळाडू येत आहेत. यस, प्रयत्न केले अपार, यश मिळत नाहीये. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हटलं जातं, परंतु यू हॅव टू मेक द डिफिकल्ट चान्सेस इझी टू विन असं मी नेहमी सांगत असतो. कठीण गोष्टी तुम्हाला सोप्या कराव्या लागतील जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल. परंतु झेल मात्र यावेळेस नक्की स्टॉप झाला गेला आहे, आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. त्या म्हणजे दोन दोन धाव्यांच्या बरोबरीने षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती धावा पाठलाग करायचा 48चा 41 धावा यावेळेस स्कोर कार्डवरती जमवल्या जातील, आणि येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम सायली 11 तावडेला विजयासाठी पाहायला मिळेल. चर्चा करत होतो संदीप सर आपण सिंगल डबलचा रोल किती महत्त्वाचा आहे. परिस्थितीनुसार जर तुम्ही खेळ केलात तर तुम्ही नेहमी पुढे जाता असं म्हटलं जातं, आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्यामधून देखील एक खेळाडू ISPL सारखी मोठी. बस थोडं थांबवतो. या ठिकाणी आदरणीय देवेंद्रदादा थोरवे यांची उपस्थिती झालेली आहे. साहेबांना विनंती आहे की आपण लगेचच स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आदरणीय देवेंद्रदादा थोरवे. बोललो का नाही मी? मग भाई अरे नाही इकडे यार, इम्पॉर्टंट मी काय बोलतो जर मला महत्वाचं आहे ना भाई बोलणं. 12 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मात्र आता बॉलिंग ट्रॅकवरती तयार आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4ला घेऊन येत आहेत. 12 चेंडू आणि 7 धावीची जरी गरज असली तरी या धावा देखील तुम्ही वाचवू शकता. तुमच्यामध्ये जिद्द फार महत्वाची आहे, कारण जो असेल जिद्दी त्याला मिळेल प्रसिद्धी, आणि त्यामुळे जिद्द आता तुम्हाला दाखवावी लागेल. आखू टप्प्याचा बॉल आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चुकी केली जातीये. नशीब खराब तर काय करणार अशोक मामा सराफ, आणि हा चौकार. चौकार या ठिकाणी येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, आणि आता विजयासाठी फक्त 3 धाव्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये येणारे 11 चेंडू 3 धावा या ठिकाणी दैवाने दिलं पण कर्माने नेलं असं म्हटलं जातं, कारण की तुम्हाला दिलं होतं डॉट बॉल, परंतु तुम्ही कर्माने ते दुसऱ्यांना 4 धावा दिलेल्या आहेत. आणि आता कठीण आव्हान होऊन बसलंय. बॉल हवेत गेलाय. झेल होईल का? कॉल कोण करेल? गोलंदाज कॉट अँड बोल्ड. यस, द कॅच हॅज बीन टेकन अँड द बॅटर इज गोइंग बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद. थँक्यू डी जॉब रेडर. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगली मॅच होताना पाहायला मिळते आहे.
मी म्हटलं होतं 12 चेंडू आणि 7 धावांचं जरी समीकरण असलं तर या धावा देखील तुम्ही वाचवू शकता. फक्त तुमच्यामध्ये जिद्द असणं फार महत्त्वाची, चिकाटी फार महत्त्वाची आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची हिंमत, धमक जर तुम्ही दाखवाल तर तुम्हाला विजय हा मिळेलच. आणि लढावं लागेल, कारण की आपण रायगड प्रीमियर लीगमध्ये सीझन 5 मध्ये अजय पाटील जो बेलवली गावचा गोलंदाज आहे, त्यांना MD वॉरियरच्या विरोधात 6 चेंडूंमध्ये 1 धाव देखील वाचवताना आपण पाहिलं होतं. परंतु वाईट चेंडू, आधीच दुष्काळ, त्यात 13वा महिना, अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी गोलंदाज करतायत. कारण या ठिकाणी बघा धावा आधीच कमी आहेत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे वाईट चेंडू तुम्हाला पराभवाच्या दिशेने नेताना पाहायला मिळतील. आणि आता विचार करून गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा संघाला विजय मिळवून द्यावा असा तुमचा मानस असतो. परंतु यावेळेस एक फाईट, वातावरण टाईट आणि सामना जिंकलाय साईल 11 तलवडे. वेल डन, वेल प्लेड. आर्थिक सहाय्य करण्यात आलंय ते अंजपगावच्या आदरणीय देवेंद्र थोरवे दादा यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी देवेंद्र थोरवे दादांना आमंत्रित करेल की आपण या ठिकाणी यावं. देवेंद्र दादा आणि मी बाजीराव दळवे आप्पांना विनंती करेल की बाजीरावजी दळवे आपल्या शुभ हस्ते आपण देवेंद्र थोरवे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. खरं तर गणेशदादा मोडक आणि नरेशदादा मिनमिने यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीर साथ आणि मदतीचा हात म्हणून जी मोठी ताकद आहे ती मात्र बाजीरावजी दळवी साहेबांची. आणि बाजीरावजी दळवी साहेबांचं आम्ही गणेशदादा मोडक दादा आणि मोडक आणि